हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत कोलंबी बिर्याणी किंवा मग कोलंबी भातही तुम्ही याला बोलू शकता। वेलकम टू माय चॅनल ऑल इन वन मानसी। तर कोलंबी बिर्याणी बनवण्यासाठी इथे अर्धा किलो कोलंबी स्वच्छ साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता ह्याला मॅरिनेट करण्यासाठी त्यात 1 चमचा लिंबाचा रस, पाव चमचा हळद आणि पाव चमचा मीठ घेतले आहे आणि सर्व मिश्रण कोलंबीला छान आपण कालून घ्यायचे आहे आणि ही कोलंबी अर्धा तासासाठी आपल्याला मॅरिनेशनसाठी ठेवायची आहे। तर इथे मी मोठ्या आकाराच्याच कोलंबी घेतलेल्या आहेत, ज्या बिर्याणीसाठी किंवा कोलंबी भातसाठी स्पेशली वापरल्या जातात। तर आता आपण ग्रेव्ही बनवायला घेत आहोत। तर पॅन गरम करत ठेवलेले आहे गॅसवर आणि त्यात जवळजवळ 4 चमचे एवढे तेल घेतलेले आहे। तेल छान कडकडीत तापले की 2 मोठ्या आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत आणि कांदा आपल्याला छान आता मऊसूत होईपर्यंत शिजवायचा आहे। इथे 2 हिरव्या मिरच्याही उभ्या चिरून त्यात ॲड केलेल्या आहेत। तर इथे आपल्याला आले लसूणची पेस्टही ॲड करायची आहे, पण पहिला सुरुवातीला 1 मिनिट आपण कांदा छान शिजू देऊया आणि त्यानंतर आपण आले लसूणची पेस्ट त्यात ॲड करणार आहोत। कारण तेल हे सुरुवातीला खूप जास्त गरम असते आणि त्यातच जर आपण कांद्याबरोबर आले लसूणची पेस्टही टाकली तर ती पेस्ट जळून जाऊ शकते आणि आपल्या बिर्याणीची टेस्ट बिघडू शकते। त्यामुळे आता कांदा 2 मिनिटं शिजल्यानंतर त्यात मी आले लसूणची पेस्ट ॲड केलेली आहे। आता हिचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत आपल्याला हे परत मिश्रण पुन्हा शिजवायचे आहे। तर झाकण ठेवून पुन्हा 1 मिनिट हे करूया, शिजून घेऊया। तर पहा, इथे कांदाही छान मऊसूत झालेला आहे। आता यात ॲड करायचे आहेत 2 मोठ्या आकाराचे पिकलेले टमाटर आणि तेही बारीक चिरून घ्यायचे आहेत। तर तुम्हाला हवी असल्यास तुम्ही टोमॅटो प्युरी किंवा मिक्सरला टमाटर ग्राइंड करूनही तुम्ही यात ॲड करू शकता। टमाटरही एक झाकण ठेवून 2 मिनिटं व्यवस्थित छान असा शिजू देऊया। मऊसूत होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे। तर आपले मिश्रण इथे हे शिजलेले आहेत। आता आपण मसाले ॲड करणार आहोत। तर 1 चमचा मालवणी मसाला घेतलेला आहे, पाव चमचा हळद घेतलेली आहे, पाव चमचा लाल मिरची पावडर आणि पाव चमचा गरम मसाला घेतलेला आहे। हे सर्व मसाले आहे ते तेलामध्ये या मिश्रणामध्ये छान आपण 2 मिनिटं परतून घेऊया। इथे मी चवीनुसार मीठही या ग्रेव्हीमध्ये टाकलेले आहे, तर त्यामुळे तेही तुम्ही नोट करायला विसरू नका। आणि मग 2 मिनिटं हे मसाले छान ग्रेव्हीमध्ये मिक्स करून झाले की मग आपण जी मॅरिनेट केलेली कोलंबी होती ती सर्व आता यात एकत्र करायची आहे आणि कोलंबी ही छान मसाल्यांमध्ये एकदा नीट परतून घेऊया आणि मग झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनिटं कोलंबी शिजून घ्यायची आहे। तर बस पहा, इथे 4 मिनिटं झालेली आहेत। कोलंबी आपली छान शिजलेली आहे। कोलंबी शिजायला जास्त वेळ नाही लागत आणि त्यामुळे एक 3 ते 4 मिनिटच आपल्याला कोलंबी शिजवायची आहे। आणि आता सर्व ग्रेव्ही आहे ते व्यवस्थित ढवळून घेऊया। मस्त असा कलरही आलेला आहे ग्रेव्हीला, छान ग्रेव्ही तयार झालेली आहे। तर आता बिर्याणीचा थर लावण्या अगोदर थोडीशी ग्रेव्ही आहे ती मी साईडला करून ठेवते, कारण की कोलंबी बिर्याणी आहे तर मग बिर्याणीचे थर तर लावायलाच पाहिजेत। मग आता जी उरलेली ही मसाला आहे तो व्यवस्थित आपण पॅनमध्ये पसरून घेऊया। तर आता आपण शिजवलेल्या भाताचे थर लावणार आहोत। तर त्यासाठी 2 वाटी एवढा बिर्याणी राईस मी अगोदरच शिजवून घेतलेला आहे। तर हा तांदूळ, जो बिर्याणी तांदूळ कसा शिजवावा, मोकळा मोकळा कसा शिजवावा, याची रेसिपी मी अगोदरच सोयाबीन बिर्याणी आणि व्हेज बिर्याणीमध्ये पण दाखवलेली आहे। तर त्याची लिंकही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तुम्ही चेकआउट करायला विसरू नका। तर आता आपण मस्त असे 2 थर लावून घेऊया। असं तर थोडक्यात तुम्हाला मी इथेही सांगते, जो हा बिर्याणी तांदूळ होता तो मी अर्धा तास अगोदर स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवला होता आणि अगदी मग उकळलेल्या पाण्यामध्ये 10 मिनिटं फक्त तो तांदूळ मी वाफून घेतला। त्याला आपल्याला जास्त शिजवायचं नसतं आणि 10 मिनिटानंतर तो पूर्ण तांदूळ आहे तो चाळणीमध्ये आपण गाळून घ्यायचा असतो, म्हणजे मस्त असा सुटा सुटा असा मोकळा मोकळा भात आपला तांदूळ असतो तो शिजतो। तर आता हे उरलेले तांदूळही, म्हणजे जो भात आहे तोही आपण याच्यावर सेट करून घेऊया, व्यवस्थित सर्वत्र पसरून घेऊया। तुम्ही हवं तर जी बिर्याणीची संपूर्ण ग्रेव्ही आहे त्याच्यावर एकदाच संपूर्ण शिजवलेला भातही सेट करू शकता आणि एक 5 मिनिटं फक्त वाफ देऊ शकता, तसंही करू शकता। पण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अशा प्रकारे 2 थरही लावून बिर्याणी बनवू शकता। आणि आता वरून मस्त फ्रेश कोथिंबीर आणि थोडासा फ्रेश असा पुदिना आपण पसरून घेऊया। मस्त असं सेट केलेला बिर्याणी म्हणजे बघता क्षणी खावीशी वाटते, म्हणून मला तर हे बिर्याणीचे थर लावायला खूप आवडतात। आता वाफ ठेवून ह्याला फक्त एक 4 मिनिटं मीडियम साईजवर आपल्याला वाफ द्यायची आहे। तर बस 4 मिनिटं झालेली आहेत। एवढा छान सुगंध आलेला आहे ना, आणि इथे गरम गरम कोलंबी बिर्याणी खाण्यासाठी रेडी आहे। अगदी रात्रीच्या वेळेला खाण्यासाठी किंवा दुपारी जेवणाच्या वेळेला बनवू शकतो। एक पोटभर असं हे जेवण बनतं आणि मुलांना तर कोलंबी बिर्याणी किंवा कोलंबी भात म्हणाल तर स्पेशली आवडतं। खूपच छान अशी मस्त पटकन अशी ही बिर्याणी बनते। तर मग
तुम्ही नक्की ट्राय करा हा कोलंबी भात, कोलंबी बिर्याणी आणि तुमचे अनुभव मला नक्की कळवा. आणि आजचा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ऑल इन वन मानसी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. आणि हो, शेजारचे बेल आयकन बटनही दाबायला विसरू नका, जेणेकरून जेव्हाही मी नवीन व्हिडिओ लोड करीन तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिला मिळेल. तर पुन्हा भेटूया अशाच एका मजेदार रेसिपीसह. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.